राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे। महाराष्ट्रातही विधान भवनात मतदान सुरू आहे। पहिल्या तासाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह 70 आमदारांनी मतदान केलं। छगन भुजबळ यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय। विधान भवनात जाऊन भुजबळांनी मतदान केलंय। अटकेत असलेल्या रमेश कदमांनीही काही वेळापूर्वीच मतदान केलं आहे। सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनीही मतदान केलेलं आहे। तर ही छगन भुजबळ यांची आपण दृश्य पाहतोय। सर्वांनी रामनाथजी कोविंद महामहिम राष्ट्रपती पदाचे उमेदवार यांना मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मतदान हे सर्व मोठ्या प्रमाणात रामनाथजी कोविंद भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यांना होत आहे आणि ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील। मला पत्रिका देण्यात आली, त्याप्रमाणे पत्रिका दिल्याच्या नंतर दोनच नावं त्या ठिकाणी आहेत। त्यामध्ये एक नावावर मी प्रथम क्रमांकाचं मतदान केलेलं आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचं आम्ही साक्षीदार झालो, याचं मला विशेष करून आनंद होत आहे। ही मतदानाची प्रक्रिया तर सुरू आहे, पण सगळ्यात जास्त उत्सुकता होती छगन भुजबळ मतदानाला येणार त्याबाबतची। या संदर्भात चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्यासोबत। अमित, छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी मतदान केलेलं आहे, काय काय सांगाल त्याबद्दल? खरं तर छगन भुजबळ यांना बघण्यासाठी मोठी गर्दी विधिमंडळाच्या प्रवेशाच्या ठिकाणी झाली होती। म्हणजे प्रसार माध्यम त्यांचं रूप किंवा ते कसे दिसतात हे बघण्याची धडपड करतच होते, कारण बऱ्याच दिवसांनी ते प्रसार माध्यमांसमोर आले होते। त्याचबरोबर या ठिकाणी जमलेली गर्दी, मग कार्यकर्ते असतील, काही आमदारांचे पीए सुद्धा या गर्दीमध्ये सामील झाले होते। उपस्थित असलेल्या पोलिसांमध्येही एक प्रकारचं उत्सुकता होती या छगन भुजबळ यांना बघण्यासाठी। छगन भुजबळ जवळपास पाऊण तासापूर्वी या ठिकाणी दाखल झालेत, त्यांनी मतदान केलंय। आतमध्ये कोणाच्या भेटीगाठी घेतात का, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पक्षाचे आमदार त्यांना भेटतात का हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी अपेक्षेपेक्षा बराच वेळ ते आतमध्ये आहेत, तेव्हा नक्कीच या भेटीगाठी झाल्या असतील। अर्थात त्यांना त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना चालायला त्रास होत होता हे सुद्धा स्पष्टपणे दिसत होतं। आणि आता थोड्याच वेळात ते बाहेर येतील, कारण त्यांना घेऊन जाणारी अँब्युलन्स ही याच ठिकाणी आता प्रवेशद्वाराजवळ उभी आहे। त्याच्यामुळे पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये ते बाहेर येण्याची शक्यता आहे। असं असलं तरी आता 1 वाजलेला आहे, 1 वाजून गेलेला आहे। आता जवळपास 150 पेक्षा जास्त आमदारांनी या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला मतदान करणार, भाजपला मतदान केलं का वगैरे अशा अनेक अफवा किंवा अशा अनेक चर्चा सुद्धा या निमित्ताने सुरू झालेल्या आहेत। अर्थात कोणी कोणाला मतदान केलं याचे दावे परस्पर भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असतील किंवा इतर पक्षांकडून एकमेकांवर केले जात आहेत। असं असलं तरी प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळेला महाराष्ट्रातून कशा पद्धतीचं मतदान झालेलं आहे त्याची आकडेवारी स्पष्ट होईल। सध्या तरी मतदान जोरात चालू आहे। क्रॉस वोटिंग खरोखर होतं का, किंवा एनडीएच्या किंवा भाजप आघाडी आणि शिवसेनेच्या बरोबर आणखी कोण किती मतं टाकतं हे आता मतमोजणीच्या दिवशी काही दिवसांनी स्पष्ट होईल, तेव्हा थोडा वेळ तरी आपल्याला थांबावं लागेल। सध्या तरी मतदान प्रक्रिया जोरात सुरू आहे आणि आजच्या मतदान प्रक्रियेमध्ये भुजबळ यांचं आगमन किंवा भुजबळ हे मतदान करणार हा ही सगळ्यात मोठी आकर्षणाची गोष्ट या ठिकाणी ठरलेली आहे, झालेली आहे। अगदी बरोबर आहे। आज राष्ट्रपती पदासाठी मतदान होत असलं तरी त्यात सुद्धा छगन भुजबळ आज मतदानाला येत आहेत, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। धन्यवाद अमित या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।